नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दनं, कृष्णं वन्दे जगद्गुरु। ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्यात्मरूपा, देवा तुची गणेशु सकळार्थमती प्रकाशु, म्हणे निवृत्तीदासु अवधारी जुजी। आता भिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदे विश्वमोहिनी नमलो मिया। मज हृदयी सद्गुरु, जेणे तरिलो हा संसार पुरू, म्हणून विशेषत्यादरू विवेकावरी। नसे आप परैसा जगी जो महात्मा, विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा। तिथी माघ पौर्णिमा साधुनी वाट धरिली निज धामा, नमस्कार माझा सद्गुरु सावळरामा। आता माझ्या भावा, आता माझ्या भावा, अंतर हे नको देवा। आले भागाते करीतो, तुझेच नाम उच्चारितो। दृढ माझे मन तेथे बांधावे राखून, आले भागाते करीतो, तुझेच नाम उच्चारितो। तुका म्हणे वाटे, तुका म्हणे वाटे, नको फुटू देव फाटे। आले भागाते करीतो, तुझेच नाम उच्चारितो। विठ्ठल 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 विठ्ठल। असो, कीर्तनाला सुरुवात करण्याआधी ज्या पांडुरंगाने आम्हाला दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला, या वचन नाही का। देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फटा बाधिकेचा। देवाने देह दिलाय, तो भजनाकरिता दिलाय। एकदा त्याला वंदन करू आणि पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा,
निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्तबाई नमो त्रिभुवनी पावनी अज्ञात्रे जननी देवाची विठाल 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 असो कोणतंही कार्य करायचं म्हटलं तर निमित्ताची गरज आहे ना. निमित्त म्हणजे एखादं कीर्तन आहे त्याच्याकरिता निमित्ताची गरज आहे. काय निमित्त आहे तर आजचं पुण्यस्मरणाचा दिवस. आदरणीय हरिभक्त परायण विठोबा नाना पाटील, हबप जनार्दन सीताराम पाटील, हबप बाबूराव श्रीपद पाटील, हबप विष्णू नामदेव पाटील आणि हबप ज्ञानदेव सीताराम पाटील या सर्व कुटुंबियांनी आधी करून हे पाटील कुटुंब आणि या कुटुंबियाच्या माध्यमातून आपल्या आईवडिलांचं 5वं पुण्यस्मरण या ठिकाणी ते काय करतायत, साजरं करतायत. खरं तर ह्याला साजरंच म्हणावं. कारण काही ठिकाणी आपण पाहतो ना, एखाद्या वेळेला आता घाटावरची पद्धत आहे, 10वा झाला 13वा झाला की विषय संपला. मग त्याच्या पुढे त्या माणसाच्या कुठल्या विधीही होत नाही, कधी जेवूही घातलं जात नाही आणि काही म्हणजे बाबा संपलं, 13वा झाला आमचं कार्य संपलं त्या व्यक्तीकरिता असं असतं. पण आपल्याकडे ही पद्धत नाही आहे. लक्षात घ्या. आपण विचार करतो की त्या आईवडिलांच्या ऋणातून आम्हाला कशी मुक्तता मिळेल, कसे आम्ही मुक्त होऊ, किंवा ते कसं आमच्याकडून त्यांच्याकडून काहीतरी घडलं पाहिजे ना आमच्या हातून त्यांच्याकरिता. मग हे पुण्यस्मरण केलं जातं जेणेकरून त्यांनी केलेले पुण्य आणि त्याची आठवण म्हणून हे पुण्यस्मरण असतं. त्या पुण्याचं स्मरण केलं जातं आजच्या दिवशी. म्हणजे जवळजवळ 5वं वर्ष आहे, म्हणजे 4 वर्ष आम्ही सतत ही पुण्यतिथी करत आलेलो आहे. म्हणजे जेणेकरून त्या आईवडिलांच्या नावाने आमच्याकडून काहीतरी चांगलं घडलं पाहिजे, भगवंताचं नामचिंतन झालं पाहिजे आणि हे आम्ही हे लक्षात ठेवलं आणि हे अहोरात्र हे कार्य आम्ही करतोय. पण याच्या पुढेही करणे आहे. पण आजच्या दिवसाची खऱ्या अर्थाने ही पुण्यस्मरणाची सेवा माझं पामराकडे आली की मी माझं भाग्य समजते. खरं तर ही सेवा देण्यामागे आजच्या तबलेची खऱ्या अर्थाने आम्ही तबलचीच म्हणू नाही का, आमच्या किशोर नाना असतील त्यांच्याकडून ही सेवा मला प्राप्त झाली. मी त्यांची आभारी आहे. त्याचबरोबर आमचा नितेश दादा या ठिकाणी मृदंगाची सुंदर साथ करतो, त्याचेही आभार. त्याचबरोबर सुंदर अशी गायनाची साथ मिळते. तुम्हा सर्वांचे आभार मानते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल देह नव्हे मी हे सरे उरला उरी विठ्ठल म्हणवणीला हो करा काळ सारा चिंतने पाळनाची नाही चिंता ठावरिता देवाचा म्हणवणीला हो करा काळ सारा चिंतने तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल म्हणवणीला हो करा काळ सारा चिंतने. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा सर्वांच्या माहितीतला नसला तरी ऐकण्यातला नक्की आहे. उपदेशपर प्रकरणातील हा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला मिळालेला वेळ, मिळालेला काळ तो भगवत चिंतनामध्ये आम्ही घालवला पाहिजे ही तुकोबारायांची इच्छा. काळ सारावा चिंतने. आम्हाला मिळालेली मर्यादा आहे, वेळ आहे, आयुष्य दिलेलं आहे. ते आयुष्य, ती वेळ आम्ही चिंतनाकरिता घालवलं पाहिजे असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. बरं, हे फक्त दुसऱ्या चरणात सांगितलं, परंतु बाकीच्या चरणाचा जर आपण विचार केला ना तर आम्ही ते चिंतन का करावं आणि केल्यानंतर काय परिणाम आहे तर देह नव्हे मी हे सरे हा परिणाम होणार आहे. म्हणजेच काय, देह नावाची वस्तुस्थिती संपेल आणि मी भगवंत आहे हे आमच्या लक्षात येणार आहे. देह नव्हे मी हे सरे उरला उरी विठ्ठल. मग उरतो काय, जेव्हा देहाची आसक्ती संपते तेव्हा उरतं काय तर तो विठ्ठल उरतो. मग पाळनाची नाही चिंता ठावरिता देवाचा. मग चिंता करण्याची गरज नाही आपल्या सांभाळण्याची, पाळण्याची. तो आहे ना, तो बसलाय, तो आपला सांभाळ करण्याकरिता बसलेला आहे. म्हणून पाळण्याची चिंता करायची नाही. आणि तो कुठे नाही हो, सगळीकडे आहे. त्याच्यामुळे आपण चिंता करत बसायची. सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक
सगळीकडे तो परमात्मा आहे. त्याच्यामुळे आपल्याला खाण्यापिण्याची चिंता करायची गरज नाही. आम्हाला कशाची चिंता करण्याची गरज आहे का? तो जगाचा मालक आहे, तो बसलेला आहे. म्हणून पाळनाची नाही चिंता करण्याची गरज नाही. आणि गरज पडलीच तर आपण जर त्याचं नामचिंतन केलं ना तर तो काय करेल? देव पोटी पडेल. म्हणजेच काय? तो आपल्यावर कृपा करणार आहे. विठ्ठल अभंग उपदेशपर प्रकरणातील आहे. मुळात तुकोबऱ्यांच्या अभंग गाथेचा जर विचार केला ना, सगळ्या प्रकारचे अभंग आहेत. कुठे नामपर आहेत, कुठे संतपर आहेत, कुठे मागणीपर आहे. तसं आजचा हा अभंग उपदेशपर. तुकोबराय आपल्याला उपदेश करतात म्हणजे आपण त्या उपदेशाची पात्र आहोत. उपदेशाकरिता आपण पात्र आहोत. आम्हाला तो उपदेश तुकोबराने केला याचा अर्थ आपल्याला तो अधिकार मिळाला आहे. लक्षात घ्या, सगळ्यांनाच अधिकार आहे इथे ज्ञान मिळवण्याचं, नामचिंतन करण्याचं. नाही, आपल्याकडे तो अधिकार आहे. म्हणून तुकोबराय आपल्यासारख्याला उपदेश करताय. उपदेश करत असताना तो कोणालाही करू नये म्हणे. उपदेश एखाद्याला एखादी गोष्ट चांगली सांगतोय ना आपण, तर ती कोणालाही करत बसू नये. जो स्वतःमध्ये बदल घडवत असेल अशाच व्यक्तीला आपण उपदेश करायचा. लक्षात घ्या, मूर्खाला उपदेश करायच्या भानगडीत पडायचं नाही. मला सांगा, विंचवाला जसं नाथ महाराजांनी वाचवलं की नाही, त्याने डंख मारायचा सोडला का? नाही. त्याने त्याचं कार्य सोडलं का? नाही. तसंच आहे, आम्हाला इथे आल्यानंतरचं काम सांगितलेलं आहे नामचिंतनाचं. आणि संत तुकोबराय म्हणतायत, उपदेश करताना दिसतात आपल्याला तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून. ते म्हणतायत तुम्हाला मिळालेला काळ आहे हा चिंतनात घालवला पाहिजे म्हणे, नामचिंतनामध्ये घालवला पाहिजे. मग तसा उपदेश जर तुकोबराय करतायत तर ते कोणाला करतायत? तर तो शहाण्याला करतायत. मूर्खाला उपदेश करत, त्यांना माहिती आहे मूर्खाला उपदेश केला तो आणखी आपल्यावरच उलटवार करतो. बरोबर आहे ना? गाढव लात मारायचा सोडत नाही, कितीही त्याला लाडा गोडाने प्रेमाने ठेवा, तो लात मारायचा ठेवत नाही. तसं आहे, मूर्खाला उपदेश करण्याच्या भानगडीत पडायचं नाही. असंच झालं म्हणे. 9 ते 11 कीर्तन होतं. 9 ते 11 कीर्तन संपलं आणि एक कीर्तनामध्ये एक महिला बसली होती आणि तिने त्या महाराजांना सांगितलं, महाराजजी जरा 5-10 मिनटं माझ्या घरी आलात तर बरं होईल म्हणे. थोडंसं काहीतरी खा म्हणे, नाश्ता करा, मग जा. पण ते म्हणतात नाही ना, आता माझी 11:30ची ट्रेन आहे, तुम्ही आता कीर्तन संपले, मला लागलीच ट्रेन पकडावी लागेल, ट्रेन जाईल, तुमच्याकडे नाश्ता करायला आज जमणार नाही म्हणे. एक काम करा, अगदी 2-4 दिवसांनी मला इथे काळ्याचं कीर्तन आहे या गावामध्ये, त्या दिवशी म्हणे 10 ते 12 आहे ना, मी 9लाच टच होतो म्हणे, तुमच्या घरी येतो, 5-10 मिनटं थांबतो म्हणे, मग तुमचं कसं तुम्हालाही बरं वाटेल आणि माझीही वेळ म्हणे निघून जाईल. म्हटलं नक्की? नक्की. तो दिवस उजाडला. महाराजजी बरोबर 9-9:30च्या दरम्यान आले. त्या आईने पाहिलं, महाराजजी ओळखलत का? हां, 4 दिवसापूर्वी म्हटलं तुम्हाला सांगितलं होतं माझ्या घरी चला. हां म्हटलं तुमच्याकरिताच लवकर आलोय. महाराजजी म्हणायला लागले. म्हटलं चला आता घरी चला. ती घरी घेऊन गेली. म्हटलं तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. इथे आणण्याचं कारण एकच आहे की माझा पती दारू पितो म्हणे, मुलांकडे लक्ष घालत नाही, घरात लक्ष देत नाही, खाण्यापिण्याचे हाल होतात, आला तरी दारू पिऊन आला की शिवीगाळ करतो, मुलांना मारतो, ते आवडत नाही म्हणे मला. आणि ही बिचारी भजन कीर्तनाला जाणारी ना, हिला ते आवडत नव्हतं. महाराजजी म्हणायला लागले, मग माझ्याकडे काय काम आहे तुमचं? म्हटलं मला असं ऐकून आहे, थोडंसं कानावर आलंय की महाराज लोकांचं लय ऐकतात म्हणे. म्हटलं बरं काम काय बोला? म्हणजे तुम्ही फक्त एक करा, त्यांना समजवा. कोणाला समजवा? म्हटलं बोलवा मग त्यांना बाहेर, मी बोलतो त्यांच्याशी, माझ्याकडे अगदी थोडा वेळ बाकी आहे. म्हटलं कीर्तनाला वेळ होतो कीर्तनाची. ती म्हणते नाही ना, घरात नाही आहेत म्हणे. कुठे गेले? तिकडे गेलेत म्हणे.
मग किती वेळ लागेल? नाही आता नक्की नाही सांगू शकत, पण तुम्ही थांबा तर सही. येतील म्हणे, थांबून बघा. मग तुमचा वेळ झाला की तुम्ही जा म्हणे, पण बघा तरी, वाट बघा म्हणे. बराच वेळ वाट पाहिली, पण काय ते महाराज येत नव्हते. शेवटी उंबरठा पार केला, चप्पल घालतायत तेवढ्यात नेमकी चप्पल घालताना लक्ष मात्र आता रस्त्याकडे गेलं. हा अगदी रस्त्याच्या मोजमापच घेत आला होता. आता मात्र महाराजांनी विचार केला की आपल्याला या माणसाला समजवायचे. कुठल्या? हा समोरून येतोय, पक्की तयारी केली, ह्याला समजवायचंय म्हणे. मन धीट केलं, म्हणे ते समोरून येते तेच का? हा म्हटलं तेच आहेत, मला वाटलंच होतं म्हणे. थांबा. पुन्हा आले, पुन्हा सोफ्यावर बसले. तेवढ्यात हा बाबा आला, चप्पल काढली, घरात जसा शिरतोय नमस्कार केला. बरं नमस्कार केला महाराजांना. म्हटलं बसा बसा. तेही बसले, हेही बसले. म्हटलं तुमच्या बायकोनी मला तुम्हाला समजवण्यासाठी इथे थांबवलंय. म्हणे बोला ना, काय झालं? म्हणे बरं नाही वाटत, तुम्ही दारू वगैरे पिऊन येता म्हणे, मुलांकडे लक्ष देत नाही, घराकडे लक्ष देत नाही, त्यांचे हाल करता उगाच. कशाला सगळं दारू वगैरे सोडून द्या, भजन कीर्तनाला लागा म्हणे. हे सगळं ऐकल्यानंतर 2 मिनिटं गप्प बसला आणि काय म्हणाला, ठीक आहे महाराजजी, मला पटलं, आजपासून बंद. आता महाराज इथे शॉक झाले थोडंसं. का? त्यांना धक्का बसलाय की याने लगेच ऐकलंय माझं. पुन्हा विचारलं, म्हणे नक्की बंद? हा म्हणे नक्की बंद. चला बाबा. सुटकेचा श्वास घेतला, आता निघाले, चप्पल घालतायत. पण महाराजांना असं वाटलं की पुन्हा एकदा याला विचारावं. पुन्हा महाराज आले. काय हो, तुम्ही म्हणता नक्की बंद, पण नक्की काय बंद ते पण सांगा. अहो नाही कळलं, आजपासून महाराज लोकांना घरी बोलवणंच बंद म्हणे. मला सांगायचं इतकंच आहे, उपदेश करत असताना तो शहाण्यालाच करावा. मूर्खांना करत बसलो का मग हे असे उलटवार करतात. बरोबर आहे? तुकोबर आहे, जर आपल्याला उपदेश करतात याचा अर्थ आपण त्याचे अधिकारी आहोत किंवा आपण त्या पात्रतेचे आहोत. लक्षात घ्या. शहाणा तो धनी इथे येड्या गबाळ्याचं काम नाही, इथे चांगलं पाहिजे, जातीचं पाहिजे म्हणे. मग आपण याचा अर्थ त्या पात्रतेचे आहोत म्हणून आपल्याला उपदेश केलेला दिसतो. तुकोबर आहे काय म्हणताय, तुम्हाला मिळालेला देह, तुम्हाला मिळालेला वेळ, तुम्हाला मिळालेलं आयुष्य फार थोडं आहे म्हणे. त्या आयुष्यामध्ये, त्या वेळेमध्ये, त्या काळामध्ये तुमची वेळ, काळ त्या भगवंताच्या नामचिंतनाकरिता उपयोगाला आणली पाहिजे. म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने. लाहो म्हणजे काय? फटाफट गडबड करा म्हणे, लाहो करा. आम्हाला फार खटाटोपी करून हा नरदेह प्राप्त झाला. 84 लक्ष योनी फिरायचं आणि मग कुठे वारा लागतो, कुठला? मनुष्य देहाचा. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मानवाचा. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली यावर मग फेरा पडे. शेवटचा जन्म आहे मनुष्य देहाचा. आम्हाला फार भाग्याने हा नरदेह प्राप्त झाला, कारण इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. जर इतर योनीचा विचार केला तर भजन करण्याचं ज्ञान तिथे नाही आहे. भजन करण्याचं ज्ञान कुठे आहे तर ते मानव देहामध्ये. ज्ञानोबराय म्हणतात हा मानव देह जो आहे, हा मनुष्य जो आहे, तो उपजताच ज्ञानी आहे. त्याला ज्ञान देण्याची गरज नाही लागते. तेव्हा संतांची संगत घडते, तेव्हा ज्ञान प्राप्त होतं खरं, पण मुळतःच हा ज्ञानी आहे. ज्ञानोबराय म्हणतात देख मनुष्य जात सकळ, स्वभावताच भजनशीळ. झाले असे केवळ माझ्या ठाई. कोणाच्या ठिकाणी झालं? आपल्या ठिकाणी झालं. कुत्री, मांजरं, बैल, घोडे सगळ्यांना डोळ्यासमोर आणा बरं. कोण टाळी वाजवतं? कोण रामकृष्ण हरी म्हणतं? कोण भजन करतं बरं? आपल्यालाच भजन करता येतं, आपल्यालाच टाळी वाजवता येते, आपल्यालाच बोलता येतं. दिले इंद्रिय हात पाय कान,
डोळे मुख बोलाया वचन तेने तू जोडशी नारायण नाशे जीवपण भवरू. आम्हाला दिलेला देह हा भजनाकरिता दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला भाटा बाधिकेचा. देवानी देह आम्हाला भजनाकरिता दिलेला आहे. आम्हाला कान दिले त्याचं भजन ऐकण्याकरिता दिलेलं आहे. हे कान त्याचं भजन ऐकण्याकरिता दिलेलं आहे. आम्हाला मुख दिलं त्याचं भजन करण्याकरिता म्हणण्याकरिता दिलेलं आहे. आम्हाला डोळे दिले त्याचं रूप पाहण्याकरिता दिलेलं आहे. पण त्याचं रूप पाहण्याची वेळ येते तेव्हा मात्र आपण डोळे झाकून घेतो. नाही कळलं? आपण जत्रेला जातो, बरं चला वारीला जातो, पंढरपूरला जातो की नाही वारीला. 2-4 तास तरी आम्ही बारीला रांगेला असतो. वारकरी चालत चालत जेव्हा थकतो ना त्यावेळेला त्याची एकच अपेक्षा असते, त्या भगवंताचं रूप पाहावं. म्हणजे शांतता वाटते, मन स्थिर होतं, मनाला बरं वाटतं, समाधान वाटतं की आज भगवंताला पाहिलं. बरेच तास असे आपण काय करतो रांगेमध्ये राहतो, थोडेसे गाभाऱ्यामध्ये येतो. आता वाटतं नाही देवाचं मुखदर्शन तर पहिले, आता गाभाऱ्यात जायचं, आता चरणावर डोकंच ठेवायचं म्हणून. आता आपण बारीतून गाभाऱ्यापर्यंत पोहोचलो, आता देवाला लांबून पाहिलं होतं, आता जवळून पाहण्याची वेळ येते. मग आपण काय करतो? डोळे बंद करतो आणि जेव्हा उघडतो तेव्हा कुठे असतो? गाभाऱ्याच्या मंदिराच्या. हे डोळे आहेत ना, हे त्याला पाहण्याकरिता दिलेले आहेत. अहो ह्या डोळ्यांनी आम्हाला त्याला साठवायचं आहे. ह्या डोळ्यांनी डोळे उघडे ठेवायचं, दर्शन घ्यायचं, त्या भगवंताला या डोळ्यामध्ये साठवायचं आणि घरी आल्यानंतर तोच भगवंत आम्ही आठवायचा आहे. विठ्ठल आम्हाला देह मिळाला तो भजनाकरिता मिळालेला आहे. सगळ्यांनाच हा नरदेह प्राप्त होत नाही. पशु पक्षी प्राणी यांनाही देह आहेत, परंतु त्यांच्याकडे भजन करण्याचं ज्ञान नाही आहे. आपल्याकडे ते ज्ञान आहे. ते ज्ञान आपल्याला प्राप्त झालेलं. देवाने उभं फक्त आपल्यालाच केलं, बाकी सगळे आडवे आहेत. कोणाला केलं? आपल्याला. तुम्ही म्हणाल झाड पण उभं आहे, पण ते अचल आहे. देवाने आपल्याला उभं केलं, कशाकरिता केलं बरं? कधी असा प्रश्न पडतो ना, देवाने म्हणजे आम्हालाच का बरं उभं केलं असे? लक्षात घ्या. साधं आहे. बाजूच्या घरामध्ये आग लागली, या घरातला एक व्यक्ती झोपलाय, एक व्यक्ती उभा आहे. आग लागली समजताच पहिला कोण जाईल? बोला माणूस जाईल. उभा आहे तो जाईल. झोपणारा उठेल कधी, मग तो जाईल कधी? जो उभा आहे. लक्षात घ्या, माणसाला उभं एवढ्याकरिता केलं की त्याने त्याचं आयुष्य, जे मिळालेला काळ आहे, वेळ आहे, तो भजन चिंतनाकरिता धावपळ केली पाहिजे. त्या भगवंतापर्यंत आम्हाला पटापट जाता आलं पाहिजे. काल सारावा चिंतने एकांतवास गंगा स्नाने आ देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. काल सारावा चिंतने एकांतवास गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. लक्षात घ्या, काळ हा आपल्या उशाशी बसलेला. तो कधी आपल्यावर झपाटा मारेल. पाहतो उंदीर घेऊन जाईल भोका, तैसा काळ लोकांनी तसे. तसा काळ काय करतो? लोकांना न्यायला बसलाय, टपलेला आहे. तो कधी झपाटा मारेल. मग मिळालेल्या आयुष्याची आम्ही किंमत करावी का नको? अहो पूर्वी ठीक होतं, कोणी 102 वर्ष, कोणी 104. आमच्या आजोबांचं सांगत्या, आजी सासरे 104 वर्ष ते जगले. पूर्वी म्हणजे जगायची माणसं 105 वर्ष पूर्वी जगत होते. पण आता 70ची पण गॅरंटी राहिलेली आहे का?
तुकोबराय फार गोड म्हणतात की माणसाची आयुष्याची गणना केली ना, विचार केला तर त्यांना फक्त आणि फक्त 100 वर्षाचं आयुष्य दिलं. शत गणिले ते अर्ध रात्र खाय. तुकोबराय म्हणतात अल्पायुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्ध रात्र खाय, शत गणिले ते अर्ध रात्र खाय, मध्य बालत्व पीडा रोग क्षय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पायगा, राम राम स्मरा, राम राम स्मरा, काय भजनासी उरले ते पायगा, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी. तुकोबराय म्हणतात तुम्हाला मिळालेलं आयुष्य अगदी अल्प आहे, थोडं आहे. किती? शत गणिले ते अर्ध रात्र. शत म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य आम्हाला भगवंताने दिलं. पण आता 100तून नाही, आम्ही 70च पकडतो. आम्हाला 70 वर्षाचं आयुष्य आहे. बरे 70चे अर्धे करा, 35. मग आता 35 म्हणजे अर्धी रात्र आमची झोपून गेले. काय झालं? अर्ध आयुष्य आमचं झोपून गेलं. आता काही 10-12 वर्ष असतील ते बालपणात गेले, आणखी काही 10 वर्ष ते तारुण्यपणात गेले, आणखी काही 2-4 वर्ष मग ते नोकरी शोधण्यात, मुली शोधण्यात, मग आणखी 4-5 वर्ष मग लग्न, मग संसार, मग मुलं बाळ. झालो आता म्हातारे. आता काय भजनाशी उरले ते पाहे गा. आता भजनाला राहिलं काय तो विचार केला पाहिजे. लक्षात घ्या, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावध. तो काळ आहे ना, तो कधीही झपाटा मरेल. त्याच्या आधी आमच्याकडून चिंतन घडलं पाहिजे. अभंगाच्या 2ऱ्या चरणात मनऊनीला हो करा, 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 मनऊनीला हो करा. काळ सारा चिंतने, काळ सारा चिंतने, मनऊनीला हो करा, मनऊनीला हो करा, काळ सारा चिंतने, काळ सारा चिंतने, मनऊनीला हो करा, मनऊनीला हो करा, काळ सारा चिंतने, काळ सारा चिंतने, काळ सारा चिंतने, मनऊनीला हो करा, काळ सारा चिंतने, काळ सारा चिंतने, काळ सारा चिंतने. हा देह कधी हातातून निसटून जाईल, आयुष्य संपेल, याच्याकरिता आम्हाला लाहो करायला सांगितला, चिंतन करण्याकरिता सांगितलेलं आहे. लाहो करा जर शब्द वापरतायत तर आम्हाला कळलं पाहिजे बाबा लाहो का, म्हणजे लाहो म्हणजे काय मुळात हे आम्हाला कळलं पाहिजे. लाहो म्हणजे काय? गडबड, लगबगीनं, घाईघाईनं. भगवंताचं नामचिंतन घाईघाईनं करा, नाहीतर काळ घेऊन जाईल. लक्षात घ्या. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरी,
जडतील पापी जन्मांतरीचे जडतील पापी नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची. भगवंताचं नामस्मरण हे साधन आहे आणि त्या साधनाच्या जोरावर आम्हाला गडबड गोंधळ करायचा आहे, बाकीच्या कामात नाही. नामचिंतनाच्या बाबतीत, चिंतनाच्या बाबतीत आम्ही घाई गडबड केली पाहिजे. एकदा का देह निघून गेला की वजन करता येत, शेवटच्या क्षणाला अक्षरशः बोलता पण येत नाही, मग रामचं बाम पण होतं जमत. म्हणून शाबूत आहात ना तोपर्यंत वजन घडलं पाहिजे, नंतर मग फायदा नाही हो. लक्षात घ्या, काही गोष्टी घाईघाईने कराव्या आणि काही गोष्टी निवांतपणे. लक्षात घ्या, आम्हाला चिंतन करायचं आहे तर तुकोबाराने सांगितलं लाहो करा, गडबड करा, घाई करा, गोंधळ करा. कशा करिता? नामचिंतना करिता. तेच जर आम्हाला ज्ञान मिळवायचं आहे, कोणाकडून काहीतरी चांगलं शिकायचं आहे, घ्यायचं आहे, तर आम्हाला गडबड करून चालत नाही. एक बोल आहे तो जवळजवळ आठवडाभर त्याची प्रॅक्टिस करा, मग दुसरा बोल देतो. गडबड करून चालत नाही. लक्षात घ्या, आम्हाला धन कमवायचं आहे, संपत्ती कमवायची आहे, तीही आम्हाला गडबड करून नाही चालत. आम्हाला लुबाडलेलं नको, आम्हाला स्वतःच्या मेहनतीचं पाहिजे. धन कमवायचं आहे ना, तर ते आम्हाला शांततेत कमवलं पाहिजे, शांततेत कमवता आलं पाहिजे. लक्षात घ्या, नाहीतर कसं होतं माहिती का, जे कष्टाचं आहे ते टिकून राहतं, पण जे लुबाडून घेतलं जातं ते आपल्याजवळ टिकतं. ओ विठ्ठल भजन करा, विठ्ठल एकदा काय झालं म्हणे, एक दूधवाला आपल्याकडे आहेत का आता अशी, म्हणजे आता दूधवाला म्हणे त्याची म्हैस 4 लिटर दूध द्यायची. किती? 4 लिटर. आणि मग त्याला गावं ठरलेली होती, घरं ठरलेली होती. त्याला माहिती आहे ही 4 घरं फिक्स आहेत म्हणे, प्रत्येका घरामध्ये 1-1 लिटर दूध. हा नेहमीप्रमाणे आपल्या गावात शिरला, पहिलं घर लागलं 1 लिटर दूध, दुसरं घर 1 लिटर दूध, असं करून 4ही घरांना दूध पोचवलं. आपला हा निघून गेला घरी, पैसे काय जे काही मिळाले ते घेतले, हा निघून गेला. हा दिनक्रम त्याचा रोजचा चालू असायचा. पण एकदा काय झालं म्हणे, पहिल्या घरामध्ये याने जेव्हा एंट्री केली, हाक मारली, बाबा दूधवाला आलाय म्हणून सांगितलं. ती बाई बाहेर आली, ती म्हणायला लागली, अहो कालच माझी मुलगी आली, बाळंती नाही म्हणे, आणि जरा जास्त दूध पाहिजे होतं, आणखी एखादं लिटर मला दूध वाढवून द्या. आता याची म्हैस किती लिटर दूध देत होती? 4. आणि घरं किती आहेत? 4. पण पहिल्या घरामध्ये आता ते किती मागते? 2 लिटर. आता उरले किती? 2. आता पहिल्या घरामध्ये दूध देऊ केलं किती? 2 लिटर. आता राहिली घरं 2. किती? 3 राहते. बोला ना, मग मला कळेल कसं? 3 राहते. 3 राहिली. मग आता दूध किती राहिलंय? 2च. पुरवायचं कसं? काय करायचं? पाणी टाकायचं, बरोबर आहे ना? त्यानं तेच केलं. पुरवायचं आहे ना, पाणी टाकलं, 3 घरांना 1-1 लिटर. काय होतं, एक दिवस दूध पातळ आलं तर विचारलं तर सांगू, म्हैशीने जास्त पाणी पिलं असेल म्हणे, म्हणून पातळ आलं असेल. आता ह्याने 2 दिवस वाट पाहिली, 3रा दिवस उजाडला, 4था दिवस अरे मला कोणी काही बोललंच नाही म्हणे. मग याचा दिनक्रम आता वाढत चालला. 4 घराची 5 घरं झाली, 6 घरं झाली, 7 घरं झाली. आता अख्ख्या गावाचा हाच दूधवाला. एक दिवस बिचारा थकला ना, सगळीकडे दूध पोचून एका झाडाखाली बसला आणि का म्हणजे विश्रांती घेण्यासाठी बसला. पण का कोणास ठाऊक गेला, डोळा लागला. याने जे काही कोणी, आता पूर्वी नाणी होती ना, रुपयाची नाणी वगैरे,
मग याने ते त्याचा डबा तो गल्ला आहे ना तो असा बाजूला ठेवला. त्याची दुधाची किटली जी होती ती आता संपली होती, त्याने तीही बाजूला ठेवली होती. ज्या झाडाखाली तो बसला होता ना त्या झाडावरती होती माकडं. मग त्यातल्या एका माकडाने विचार केला, बघूया खाली जो माकड खाली जो माणूस बसलाय म्हणे, बघूया जरा तो विश्रांती घेतोय, पण बाकी वस्तू दिसत आहेत आजूबाजूला म्हणे, चेक करावे थोड्याशा. हा उतरला खाली. पहिला गळल्याकडेच लक्ष गेलं, हातात घेतला, वाजवायला लागला, पण काही आवाज म्हणजे आवाज येतोय पण येतं तर खाण्यासारखं काही वाटत नाहीये. दुसरा उतरला, म्हणजे थांब ते खोलून बघ. दुसऱ्याने खोलायची ॲक्शन केली, पण ते खोलता खोले ना. तिसरा उतरला, कसा बिसा तिसऱ्याकडून तो उघडला डबा. उघडल्याबरोबर काय झालं, 2-3 नाणी उडली. आता त्यानं म्हटलं काहीतरी आहे आतमध्ये म्हणे. त्यातला चौथा उतरला, चौथ्याने तो डबा घेतला, लागला पळायला. ज्या झाडाखाली बसला होता ना तिथे समोर होता तलाव, आपल्याकडे तलावच बोलतात ना, तलाव होतं. आणि तिथे त्या तलावाच्या काठावरून हे पळायला लागले माकडं. डबा कसा बिसा हलवायला लागले ना, मग काय झालं, त्यातली नाणी अशी उडायला लागली, पडायला लागली. एका माकडाने घेतलं, एक नाणं असं तोंडात घातलं, चावून बघितलं, पण खाण्यासारखं काही नाही म्हणे, फेकून द्यायचं. कुठे? हां, परत दुसऱ्याने घ्यायचं, चावून बघायचं, खाण्यासारखं काही नाही. असं करून अर्धा डबा झाला. ह्याला जाग आली, काय गडबड चालू आहे, काय गोंधळ चालू आहे. कसा बिसा बघितला, ह्याची नजर गेली, बाबा डबा आहे माझा. तो चोरून याने कसा बिसा खेचून त्यांच्याकडून आणला. बघतोय तर डबा मात्र फुल भरलेला, पण आता अर्धा झालाय. लक्षात आलं, मेहनतीचे पैसे, दुधाचे पैसे डब्यात आहेत. बरोबर. विठ्ठल जेवढा आपण मेहनतीने कष्टाने जे कमवतो किंवा जे काही कोणतीही गोष्ट, ज्ञान जरी कमवायचं झालं तरी ते स्वतःच्या मेहनतीने असेल तर ते टिकून राहतं. लक्षात घ्या. आपल्याला कसं, आज जर आपला एखादा ज्ञानोबरायांचा हरिपाठातला अभंग आहे, आज सुंदर ते ध्यान सगळ्यांचं पाठांतर आहे. याचा अर्थ मागच्या जन्मामध्ये आम्ही ते सारखे सारखे घोकले असते म्हणून ते आज पाठांतर झाले. कधी काळी असं होतं, नेमकी कीर्तनाला उभं राहायचं, हरिपाठाला उभं राहायचं, त्यावेळेला तो अभंग विसरायला होतं. समजायचं त्याची घोकणपट्टी काही झालेली नाही, वाया जाणार नाहीये. आजच्या जन्मात जे कराल ना ते पुढच्या जन्मामध्ये कामी येणार नाही असं नाही, ते कामी येईल, 100% कामी येणार आहे. मला सांगा, एखादा दगड मूर्ती घडवणार आहे, तो काय करतो, दगडावर घाव घालतो आणि मूर्ती तयार करतो. तो म्हणतो 21 घाव घातले, पण मूर्तीला काय, तो दगड काय फुटत नव्हता मूर्तीकरिता, पण 22व्या घावावर म्हणे दगड तुटला. म्हणजे याचा अर्थ 21 घाव वाया गेले असं होत नाही. आम्ही कुठल्या तरी जन्मामध्ये भजन केलं असेल, ती घोकणपट्टी केली असेल, म्हणून आज आमच्याकडून भजन घडतंय, आज आपण भजन करतोय. लक्षात घ्या. तो काळ आहे ना, तू कधीही येईल, आमच्यावर झपाटा मारेल, त्याच्या आधी आपल्याला सावध झालं पाहिजे. ऐसा होई सावधान हृदयी धरी नारायण. सावध व्हा, भजनाला लागा, नामचिंतनाला लागा. हा देह कधी हातातून निष्ठून जाईल, मग भजन कधी करणार हो, नाही का? तो काळ आहे ना, काळ तो उशाशी बसलेला आहे, तो कधी आपल्यावर झपाटा मारेल. एखाद्या घरामध्ये उंदीर गेला ना की भोका वाट पाहतो, घडी घडी काल वाट याची पाहे, घडी काल वाट याची पाहे, घडी घडी काल वाट याची पाहे, घडी काल वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. तो वाट पाहतो. याचं नामचिंतन बंद पडलं की याला न्यायला मी मोकळा. आपल्यालाच असं नाही, काळाची भीती आहे किंवा काळ आपल्यालाच नेतो अशातला भाग नाहीये.
लक्षात घ्या, काळ संतांना पण न्यायला आले. तुकोबारायांना तर अक्षरशः वैकुंठ गमनाच्या दिवशी न्यायला आले होते. पण तुकोबाराय काय म्हणतात, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पण. काळाच्या माथ्यावर पाय ठेवून मग कुठे गेले, वैकुंठ गमनाला. संत मंडळींनाही काळाने घाबरवलं, त्यांना नेण्याकरिता काळ आले. जेव्हा ज्ञानोबाराय, मुक्ताई, निवृत्तीदादा, सोपान काका हे आधी करून आपल्या कुटीमध्ये बसले होते, गप्पा गोष्टी चालल्या होत्या. आणि त्याच वेळेला यमदेव तिथे आले. खिडकी उघडझाप सुरू झाली. मुक्ताईचं लक्ष गेलं, म्हणे कोणीतरी दिसतं, असं उजेड येतोय, म्हणे अंधार होतोय, बघा म्हणे कोण आहे. निवृत्तीदादा म्हणायला लागले, अरे बाबा कोण आहे, दरवाजा उघडाय. यम कसा बिसा कापत आता दरवाजात आला. सांगितलं, आपली ओळख सांगितली, मी यम आहे. म्हटलं तुमचं इथे काय काम, म्हणे ज्ञानोबारायांना नेण्यासाठी आलं. दरवाजात यम उभ्या आहेत, पण निवृत्ती दादाने लांबूनच 2 बोटे दाखवली. तर विचार केला, चला म्हणे आणखी 2 वर्षांनी येऊ. यमदेव आणखी 2 वर्षांनी येऊ. पुन्हा 2 वर्षांनी आले, पुन्हा तेच. खिडकी उघडझाप, घाबरत दरवाजात आले. का सोपान काका होतेच की. सोपान काका म्हणायला लागले, यमे तिथंच थांब. लांबूनच 2 बोटं दाखवली. पुन्हा वाटलं चला आणखी 2 वर्षांनी येऊ म्हणे. पुन्हा गेला, पुन्हा 2 वर्षानंतर आला. आता म्हणे झालं की ज्ञानोबारायांना म्हणायला लागले, चला इकडे. मुक्ताई म्हणते, ए कळलं नाही का, अजून पण कळलं नाही, एवढ्या फेऱ्या घातल्या, विचारायचं वाटलं नाही तुला, याचा अर्थ काय. मुक्ताई म्हणते, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत ना, तोपर्यंत माझ्या ज्ञानोबारायांना कोणी काही करू शकत नाही. संत मंडळींना काळ न्यायला आला, परंतु त्याच्यावर ही मात संत मंडळींनी केलेली आहे. लक्षात घ्या, तो काळ आपल्याला घाबरवायलाच बसलेला आहे. तो कधी आपल्यावर झपाटा मारेल, त्याच्या आधी आपल्याकडून चिंतन घडलं पाहिजे. त्याच्या आधी आपण भगवत प्राप्ती करून घेतली पाहिजे. त्याच्या आधी त्याला जाणून घेतलं पाहिजे. ये साथी आलिया ओळंगा म्हणजे ओळखा. ये साथी म्हणजे मनुष्यरूपी बाजारात. इथे आल्यानंतर काय करा, ओळंगा शारंग धरू. शारंगधराची ओळख करून घ्या, नाहीतरी संसारू जाईल, नाहीतर सगळं संपून जाईल. मग भजन करायचं राहून जाईल. बरं तुम्ही म्हणाल ठीक आहे आम्ही भजन करू, मान्य आहे, पण भजन केल्यानंतर आम्हाला त्याचा फायदा काय होणार आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात, देह नावे मी सारे, देह नावे मी सारे, देह नावे मी सारे, देह नावे मी सारे, देह नावे मी सारे,
नामचिंतनाच्या माध्यमातून तुमच्या देहावर असा परिणाम होणार आहे. तुम्ही जर सतत नामचिंतन केलं ना तर तुम्हाला देहाची आसक्ती जी आहे ना ती पूर्णपणे निघून जाईल. देह ही वस्तुस्थिती न राहता तुम्ही भगवंत स्वरूप आहात हे तुमच्या लक्षात येणार आहे. लक्षात घ्या. तुकोबरे म्हणतात देह नव्हे मी हे सरे. ते सरून जातं काय देह असणं. मग शिल्लक काय राहतो उरला उरी विठ्ठल. मग शिल्लक काय राहत असेल तर तो भगवंत शिल्लक राहतो. लक्षात घ्या. भगवंताच्या नामचिंतनाने देहाची अशी अवस्था व्हावी का हा देह नाही आहे. लक्षात घ्या. ज्या वेळेला प्रल्हादावर बापाने 11 प्रयोग केले पण त्याची जाणीवच झाली नाहीये तो भगवंत आहे. हे दिलेला देह हा दिलेला मनुष्य देह हा त्याने दिलेला आहे. पूर्णपणे त्याच्या स्वाधीन स्वतःला केलेला आहे. कोणी प्रल्हादाने. देहावरची आसक्ती संपलेली आहे. माझ्या ठिकाणी जो परमात्मा आहे तोच हा परमात्मा आहे जो माझ्या समोर उभा आहे. लक्षात घ्या. ही भावना प्रल्हादाची झालेली आहे. ज्या वेळेला अर्जुनाचं आपल्याला उदाहरण माहिती आहे. अर्जुनाचे रोम रोम विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. देहाच्या बाबतीत नामचिंतन घडतं ना त्यावेळेची ही प्रतिक्रिया. जनाबाईने नामचिंतन करावं तर तिच्या गोवऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतायत. चोखा मेळ्याची हाडे विठ्ठल विठ्ठल म्हणतायत. आम्ही साधे कीर्तनात पण विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. विठ्ठल एकदा का त्या भगवंताचं नामचिंतन आपल्याकडून घडायला लागलं ना की तो काय करतो आपल्याला सांभाळतो. लक्षात घ्या. प्रल्हादाकडून नामचिंतन घडत होतं म्हणून त्या 11 प्रयोगाचा परिणाम झाला नाही. पांडवांकडून नामचिंतन घडत होतं म्हणून तो त्याची सोन्याची द्वारका सोडून पांडवांच्या झोपडीत येऊन राहिला. द्वारकेचा राणा पांडवा. लक्षात घ्या. त्याला दुसरं काही प्रिय नाहीये त्या भगवंताला. त्याचं नामचिंतन जो करतो तो त्याला प्रिय. मग आपल्यावर कोणतीही संकट जरी आली तरी तो काय करतो आपल्याला सांभाळून घेतो. आपलं रक्षण करतो की नाही. मीराबाईला विषाचा प्याला दिला होता पण तोही पिऊन घेतला. तो भगवंत आहे ना माझा सांभाळ करता. विश्वास आहे. यांच्यावर किती जरी संकट आली या संत मंडळींवर त्या त्या वेळेला त्या भगवंतावर विश्वास ठेवलेला या संत मंडळी. तुकोबारायांच्या आई वडिलांच्या जाण्यानंतर सावकारी हातात जरूर आली परंतु काही वर्षानंतर सगळं पळाटलं. तुकोबारायांच्या वाटेला जे दुःख आलं ना आपल्याकडे नखा एवढं पण नसेल. लक्षात घ्या. सावकारी जावी, दुष्काळ पडावा, पहिली पत्नी जावी, पहिलं मूल जावं, खायला अन्नाचा तुकडा नव्हता पण तरी सुद्धा विश्वास होता तो भगवंत आहे तो सांभाळेल. आज तो दुःख देतोय पण पुढे सुखाचे दिवस आणेल. आवली माहिती आहे ना तुकोबारायांची पत्नी. आवलीने एक दिवशी सहज आपला भाकर तुकडा टोपलीमध्ये घेतला. आपल्या भामचंद्र डोंगरावर बसले होते भजन करत तुकोबाराय. तेवढ्यात ही तिथे पोहोचली पण तुकोबारायांना मात्र धक्का बसला की बाबा ही इथपर्यंत कशाला आली. मी 2-2, 3-3 दिवस घरी जात नाही तेव्हाही येत नाही पण आज कशी काय आली हा प्रश्न पडला. तुकोबारायाने आवलीला म्हणावं का ग आवली काही काम आहे का. तुझं इथे येण्याचं कारण काय. मी आलोच तो की 2 दिवसांनी आलो. तुम्ही म्हणे कितीही दिवस राहा पण मला प्रश्न पडलाय म्हणून मी इथपर्यंत आले. तर काय झालं मला एक सांगा म्हणे. तुमचे आई वडील गेले, सावकारी निघून गेली, खायला अन्न पेंडणं नव्हतं, काहीच नव्हतं. पहिलं मूल गेलं, पहिली पत्नी गेली, तुमचा भाऊ विरक्त होऊन निघून गेला, त्याची पत्नीही निघून गेली. एवढं सगळं दुःख तुमच्या वाटेला आलं
त्यावेळेला तुम्ही त्या काळ्या विठोबाची भक्ती करत नव्हतात का? कोण म्हणते? आवली. तू खूप बरे म्हणतात आवले. मला एक सांग, एवढी सगळी तू यादी वाचून दाखवली दुःखाची, मग या दुःखाच्या वेळेला तू माझ्या सोबत नव्हतीस का? होती की. मग तू का नाही सोडून गेली? मग असं कसं म्हणे सोडून जाईल? 7 जन्माची गाठ बांधली म्हणे तुमच्याशी. आवली म्हणते तुमच्या सुखदुःखात मी सहभागी राहीन असं वचन दिलं होतं म्हणे तुम्हाला. माझंही तेच म्हणणं आहे. तू कोबऱ्या म्हणतात त्या काळ्या विठोबाची तू म्हणते भक्ती करत होते की नव्हते, तो प्रश्न बाजूला राहिला. आज जर तो माझा विठोबा मला दुःख देतोय तर काही दिवसानंतर का होईना हेही दिवस जातील, पुन्हा तो सुख देईल हा विश्वास तुकोबाऱ्यांचा आहे. लक्षात घ्या. संकटाच्या वेळेला जर त्याचं नामचिंतन आपल्याकडून घडलं ना, तो तारुण्य नेतो. बरं नशीब समजा त्या 3 वर्षात आपण भेटलो नाही. आठवले का ते 3 वर्ष? बरे गप्प केले होते सगळ्यांना नाही का? 3 वर्ष सगळे पर्याय संपलेले त्यावेळेला आता म्हणे चला भजनाला लागा. तेव्हा कोरोनामध्ये भजनाला लागलो होतो आपण की निदान भजन केलं तर वाचू तरी. भीती होती भीती. संकटाच्या वेळेला त्याला आठवलं ना, तो तारुण्य येतो. बरं मग मागे पुढे उभा आली आघात. द्रौपदीचं उदाहरण डोळ्यासमोर घ्या ना. सगळी गुरु मंडळी वडीलधारी मंडळी सगळी आजूबाजूला होती, पण कोणी वाचवायला आलं नव्हतं. दुर्योधनाने साडीला हात घातला होता, पण आता भगवंता पती आहेत समोर, सासरे आहेत, मामा आहेत, चुलते आहेत, गुरुबंधू सगळे आजूबाजूला आहेत, पण कोणी वळून बघत नाही म्हणे. आता तू सांभाळ. कृष्णा धावरे लवकर कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया. वेदकासकया दावीला वेदकासकया कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया. वेदकासकया दावीला वेदकासकया दावीला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या वेळ का सखया लाविला. लक्षात घ्या, वेळ लागण्याचं कारण इतकंच होतं, जोपर्यंत पदराला हात धरून ठेवलेला आहे, साडी पकडून ठेवली, तोपर्यंत मी काय यायचो नाही. बिंदास हो, मोकळी हो, आणि तुझ्याकरिता मीच आहे असं म्हण आणि हात वर कर, मला बोलव, मी नाही आलो तर सांग. द्रौपदीने तसंच केलं. आता पर्याय नाही आहे. शेवटच्या क्षणाला आता दोन्ही हात वरती केले आणि त्या भगवंताला आळवणी केली. देवा आता तू धावून ये म्हण, सखया धावून ये. या ठिकाणी भाऊ म्हणते द्रौपदी, त्याला भाऊ म्हणते, सखया म्हणते, तू आता माझ्याकरिता संकटाच्या वेळेला धावून ये अशी हाक मारते, आतुरतेने हाक मारते. त्या संकटाच्या वेळेला देखील तो भगवंत धावून आलेला आहे. नुसता धावून आला नाही, तिच्याकरिता साडी झालाय, स्वतः साडी झाला. लक्षात घ्या, ही ताकद त्या भक्तांची आहे जे नामचिंतन त्याचं करतात त्यांची. कौरवी पांचाली माझी सबे आणली, कौरवी पांचाली माझी सबे आणली. वस्त्रे ओढी वस्त्रे कैसे झाली माऊले, वस्त्रे वस्त्रे कैसे झाली माऊले. वस्त्रे ओढी वस्त्रे कैसे झाली माऊले, वस्त्रे ओढी वस्त्रे कैसे झाली माऊले. जनाईचं सुद्धा हेच उदाहरण आहे. जनाईवर ज्या वेळेला भगवंताचे अलंकार चोरण्याचा आळ आला त्यावेळेला देखील हेच घडलं होतं.
की माझा भगवंत आहे, जर मी खरी असेन तर तो मला तारून नेईल, तो मला वाचवेल, याच्यातून या संकटातून बाहेर काढेल. शेवटची इच्छा विचारली, जनाबाई तुमची शेवटची इच्छा काय? म्हणे काही इच्छा वगैरे असं नाही, फक्त मला एक काम करा, सुळीवर देण्याआधी त्या भगवंताच्या मंदिरात नेऊन त्याच्या पुढे उभं करा. जनाईला उभं केलं. जनाई जेव्हा भगवंताकडे पाहते, पण भगवंताची मान मात्र खाली आहे. संत मंडळीच्या नामचिंतनाच्या माध्यमातून, भक्तीच्या माध्यमातून तो भगवंत ऋणी झालेला आहे, त्या कारणाने त्याची मान खाली आहे. जनाई म्हणते, ए वरमान कर. सगळे लोक बघायला लागले. जणी एकेरी हाक मारते. कोणाला? विठ्ठलाला, जो देव आहे. जने जरा तोंडावर नीट बोल म्हणे. म्हणजे हा काय वरमान करेल? त्या भगवंताला दया यावी, पण त्याची मान वर करण्याची ताकद नाही आहे. शेवटी सुळीवर देण्यासाठी आता सगळ्यांनी बाहेर काढले. चल जने म्हणे, काही होणार नाही तुझं म्हणे, आता तू काही वाचणार नाही, तो काही येणार नाही भगवंत. जनी त्या भगवंताला म्हणते, हे बघ, मी जर खरी असेल ना तर याच्यातून तुम्हाला बाहेर काढशील. लागलीच सूळ वितळला हो. त्या भगवंताच्या हाकेवर त्या भगवंताने नुसत्या एका हाकेने या ठिकाणी त्याला यावं लागलं होतं. लक्षात घ्या, संकटाच्या वेळेला तो काय करतो, आपल्याला त्याच्यातून बाहेर काढायचं काम करत असतो. आणि तुकोबर आहे तेच म्हणतायत, जर तो संकटातून बाहेर काढणारा असेल, तो आपला सांभाळ करणारा असेल, तो आपलं रक्षण करणारा असेल, तर आपल्याला पाळण्याची चिंता नाही. अभंगाचं तिसरं चरण. मनवुनी पाळण्याची नाही चिंता, 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 चिंता पाळण्याची नाही चिंता, 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 पाळण्याची नाही चिंता. ठावरिता देवाचा, ठावरिता देवाचा, म्हणवुनीला हो करा, म्हणवुनीला हो करा, हो म्हणवुनीला हो करा, ला हो करा, म्हणवुनीला हो करा. ठावरिता देवाचा, ठावरिता देवाचा, म्हणवुनीला हो करा, मनवुनीला हो करा, मनवुनीला हो करा, मनवुनीला हो करा, म्हणवुनीला हो करा. पाळण्याची नाही चिंता, ठावरिता देवाचा. तो भगवंत कुठे नाही हो, तो सगळीकडे आहे. एका क्षणाला फक्त आपण हाक मारून तर बघायची. तो परमात्मा आहे आपल्याकरिता येण्याकरिता, उभाच आहे. फक्त आपण हाक कधी मारतो त्याची वाट पाहतो. तो लक्षात घ्या, तो उगाच नाही उभा, आपल्याकरिता उभा आहे. लक्षात घ्या, आपण त्याच्याकडे कधी जातोय त्याची वाट पाहतोय. तो एकदा हाक मारा, आपण एक पाऊल पुढे गेलो ना तर 2 पावलं पुढे येणार आहे. हा भगवंत आहे, लक्षात घ्या. आणि त्या भगवंताचं नामचिंतन आपल्याकडून घडलं पाहिजे. कसं बरं? हात वर करा, करा हात वरती, उंच करा बरं. हां, आणि मी म्हणते तसं माझ्या मागे म्हणा. हां, सगळ्यांनी करा, सगळ्यांनी करा. तुम्ही नका बरं.
जय जय विठोबा रखुमाई, 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 हा जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, रखुमाई रखुमाई रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, रखुमाई रखुमाई रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, रखुमाई रखुमाई, सावळ्या विठोबा रखुमाई, रखुमाई रखुमाई रखुमाई, सावळा विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा हरी हरी जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, तरी कर दे हरि पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम, सद्गुरु वामन बाबा, सद्गुरु सावळाराम बाबा, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा देह नव्हे मी हे सरे उरला उरी विठ्ठल, म्हणोनीला हो करा काळ सारा चिंतने, पाळनाची नाही चिंता ठावरिता देवाचा, म्हणोनीला हो करा काळ सारा चिंतने, तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल, म्हणोनीला हो करा काळ सारा चिंतने, विठ्ठल आपल्याकडून जर नामचिंतन घडतंय किंवा घडत असेल तर भगवंत काय करतो, आपल्यावर कृपा करतो. लक्षात घ्या, देव पोटी पडेल म्हणजे पोटाला येईल असं नाही, देव पोटी पडेल म्हणजे याचा अर्थ तो आमच्यावर कृपा करणार. लक्षात घ्या, कृपा करेल.
आणि मग अशा भगवंताची कृपा आपल्या सगळ्यांवर झाली तर आपल्याला कशाची कमी आहे हो? वा. सर्व सुख ल्यालो सर्व सर्व अलंकार आनंद भगवंत निर्भय. काय करतो आम्हाला सुखरूप करत असतो वा. विठ्ठल विठ्ठल कुंडली करते हरी विठ्ठल श्रीरामदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानी छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवंत हा सुखरूप आहे लक्षात घ्या सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो माझ्या पंढरीश परमात्म्यासारखा सुखरूप या जगामध्ये दुसरा कोणीही नाहीये. जीव कितीही दुःखी असला त्याने एकदा त्या पांडुरंगाचं नामचिंतन करावं एकदा त्याने त्याच्या रूपाकडे पाहावं त्याच्या ध्यानाचं स्मरण करावं आठवण करावी तो आपल्याला सुखरूप करतो सुख देतो लक्षात घ्या. मग असा असलेला परमात्मा आम्हाला भगवंताने जाणून घेण्याकरिता किंवा तुकोबारायांनी आम्हाला त्याला जाणून घेण्याकरिता उपदेश या ठिकाणी केलेला दिसतो. असो आज या ठिकाणी आपण या कीर्तनाच्या माध्यमातून ज्याकरिता जमलेलो आहोत ते विशेष आहे लक्षात घ्या. आज या पाटील कुटुंबियातून एक वडीलधारी एक नाही अगदी 2 वडीलधाऱ्या व्यक्ती निघून गेलेल्या आहेत लक्षात घ्या. आई आणि वडील या दोघांचं छत्र हरपलेलं हे कुटुंब आहे लक्षात घ्या. आम्हाला सगळे गेलेले चालतात पण आमचे आई वडील गेलेले चालत नाही. जगामध्ये निस्वार्थपणे प्रेम करणारा जो कोणी असेल तर ते आपल्या आई वडील आहेत लक्षात घ्या. जगाच्या पाठीवर कितीही जरी प्रेम करणारी मंडळी मिळू दे किंवा भेटू दे अहो आम्हाला साधं आहे आम्हाला भाऊ नसेल ना तर आम्ही मांडलेला भाऊ करतो. मांडलेला भाऊ आहे म्हणे आमचा. बरं मामा नसेल मांडलेला मामा आहे म्हणतो की नाही. आम्हाला काका नाही आहे आम्ही कोणालाही काका म्हणतो बरोबर आहे की नाही. आम्हाला सगळी नाती मिळवता येतात पण आई वडील मिळवता येणार त्यांच्यासारखं प्रेम कुठे जगाच्या पाठीवर मिळणार. निस्वार्थ प्रेम करणारी मंडळ तुकोबारे म्हणतात माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी पुंडलिके काय केले. इथे अंडरलाईन करा जरा लक्षात घ्या. जोपर्यंत आई वडील आहेत ना तोपर्यंत त्या घराला घरपण आहे बरं. ते एकदा निघून गेले ना सगळी माया सगळं प्रेम संपून जातं. म्हातारपणात त्यांना दुसरे कशाची गरज नसते. त्या आई वडिलांना ते आहेत ना तोपर्यंत जपा तोपर्यंत सांभाळा. एकदा का आई वडील निघून गेले ना आम्ही कोणालाही आई वडील म्हटलं तरी ते प्रेम ती माया त्यांच्या ठिकाणी दिसत नाही लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल जाऊ दे आमचे बाबा निघून गेले आमची आई निघून गेली आम्ही आमच्या काकांना आई म्हणू किंवा काकांना काका म्हणू बाबा म्हणू त्यांना नावाने हाक मारू नाही हो. कितीही आपण प्रयत्न केला तरी सुद्धा ते प्रेम ती माया त्यांच्या ठिकाणी नाही आहे. आई आम्हाला कडेवर घेते कडेवर आई कडेवर घेते कशाकरिता. मी जे पाहते ते माझ्या बाळाने पाहिलं पाहिजे. जे मला दिसतंय ते माझ्या बाळालाही दिसलं पाहिजे ही इच्छा आईची आहे. पण बाबा मात्र तसा नाही आहे. बाबा काय करतो बाळाला खांद्यावर घेतो कशाकरिता. मी जे पाहू शकत नाही ते माझ्या मुलाने पाहिलं पाहिजे ही इच्छा बापाची लक्षात. पुंडलिकाने काय केलं जगाच्या मालकाला आणून उभं केलं. पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले. आम्ही म्हणतो आमचे आई बाबा आहेत तर काशीला जाऊन येतो. आई बाबा आहेत तर काशीला जाऊन येतो. अहो बाबा तुमची काशी तुमच्या घरीच आहे. तुम्ही जेवढं पुण्य काशीला जाऊन मिळवता ना त्याच्या तिप्पटपटीने पुण्य तुम्हाला घर बसल्या तुमच्या आई वडिलांच्या पायी नतमस्तक झाल्यावर मिळतं. कुठे जाण्याची गरज नाही तुमच्या घरात सगळं आहे. पुंडलिक कुठे तीर्थाला गेला नव्हता उलट तीर्थाला गेला सुधरून आला माहिती आहे ना. गंगा यमुना सरस्वती कुकुट मुनींच्या आश्रमात येत होत्या
ज्या वेळेला या पुंडलिकाने पाहिलं, जाताना मलिन होऊन येणाऱ्या स्त्रिया ज्या त्या कुटीमध्ये जातात, पण जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्या सुंदर होऊन येतात. त्यांना अडवलं, त्यांना विचारलं, तुम्ही कोण? त्यांनी सांगितलं, मी गंगा, यमुना, सरस्वती. तुम्ही आम्हाला मलिन करता, दूषित करता, परंतु आम्ही इथे येऊन शुद्ध होतो. कुठे? या कुकुटमुनींच्या आश्रमात, या संतांच्या सान्निध्यात. ज्या वेळेला पुंडलिकाने सुद्धा त्या ऋषीमुनींना नमस्कार केला, त्यांच्याशी संवाद केला, त्यावेळेला त्यांना अनुभव आला की आई वडील हे आमच्याकरिता किती श्रेष्ठ आहे. पुंडलिकाने जास्त काही नाही केलं, फक्त आई वडिलांची सेवा केली होती आणि त्या सेवेच्या जोरावर त्या जगाच्या मालकाला येऊन उभं राहावं लागलं होतं. म्हणून बाकी काही आम्हाला करता आलं नाही तरी चालेल, आई वडिलांना सांभाळा, त्यांना जपा. म्हातारपणात त्यांना आपण आपले 5 मिनिटं जरी दिले ना, आपले, तरी त्यांना बरं वाटतं. आम्ही नुसते चालायला लागलो तर त्यांनी आम्हाला सांगितलं, बाबू धरे बोट आणि चालायला लावलं. हे बोट देण्यामागे पण त्यांची एक अपेक्षा आहे. आज आम्ही याला बोट देतोय, पण पुढे आम्ही म्हातारे झाल्यावर हा आम्हाला साधी काठी तरी देईल. प्रत्येक आईवडिलाची अपेक्षा आहे. मग नंतर गेल्यानंतर आम्ही कितीही चांगलं चुंगलं खायला घातलं ना, तरी त्याला किंमत नाही. नंतर पित्र घालून फायदा, काव काव, मग आमच्या बाबाला हे आवडतं, आमच्या आईला ते आवडतं, मग काय ना कोणी काय काय घालतोय आपण. आपण जिवंत असताना हे सगळं आपल्याकडून घडलं पाहिजे. लक्षात घ्या. कसं आहे, सगळी माया करणारी जी आहेत ना, ती कुठपर्यंत करतील हो? तुम्ही चांगले आहात, तुम्ही त्यांच्याशी चांगलं बोलताय, तोपर्यंत ती माया करतील, प्रेम करतील. तुम्ही त्यांना आवाज द्यायचं सोडून द्या बरं, हाक मारायची सोडून द्या बरं, आपोआप प्रेम संपेल. लक्षात घ्या. आई वडिलांचं प्रेम कुठेच संपत नाही, संपण्याकडे सीमा नाही आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा आणि आई विना भिकारी. तुम्ही कितीही जगाचे मालक असाल, कितीही मोठ्या पदवीवर असाल, कोणी समाजसेवक असाल, कोणी कार्यकर्ते असाल, कोणी आणखी काही असाल, पण तुमच्या त्या यशामागे जर तुमच्या आई वडिलांची शाबासकी नसेल, तुमच्या पाठीशी त्यांचा हात नसेल ना, तर बाकी सगळं शून्य आहे. तुमच्या त्या पदव्या काहीच कामाच्या नाही आहेत. लक्षात घ्या. त्यांचा हातभार तुमच्या पाठीशी पाहिजे. तुम्ही कितीही मोठे व्हा जगामध्ये, पण मोठे होण्यामागे ना त्यांची सावली पाठीशी असणं गरजेचं, त्यांचा पाठिंबा असणं गरजेचं. नाहीतर मग तुम्ही शून्य असं समजायचं. कितीही करा, तुम्ही कितीही करा, पण आई वडिलांचा हातभार पाठीशी नसेल ना, तर तुम्ही शून्य आहात. लक्षात घ्या. म्हणून माणसं आहेत तोपर्यंत जपा. एकदा माणसं आयुष्यातून निघून गेली ना, सगळं संपलं. मग काही शिल्लक राहत नाही हातामध्ये. माणूस किती जगतोय याला महत्त्व नाही हो. तो किती माणुसकीने जगतोय, त्याचे कर्म किती चांगले आहेत, ह्याला फार महत्त्व आहे. माणूस म्हणून आपण जन्माला आलो आहोत. माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हा आमचा धर्म आहे. मुळात आपण तो पाळला पाहिजे. विंचू नांगी मारण्याचा धर्म सोडत नाही. आपण आपला धर्म कसा सोडायचा बरं? हा, माणुसकीचा धर्म. वयाला महत्व नाही. माणूस वयाने कितीही वाढला, पण त्याचे कर्म जर चांगले नसतील तर तो शून्य आहे. लक्षात घ्या. वयालाच महत्व असतं, तर चांगदेवाचं मुक्ताईचं उदाहरण आम्ही घेतलंच नसतं. 1400 वर्ष जगलेला चांगदेव, 1400 वर्ष कुठे? 1400 वर्ष, 14 वर्ष नाही, 1400 वर्ष जगलेला चांगदेव आणि माझ्या 8-10 वर्षाची मुक्ताई. काय संबंध आहे हो? हां, चांगदेव म्हणतायत, आतापर्यंत भरपूर विद्या मी घेतल्या, शास्त्र वाचले, अभ्यास केला. तर त्याने योगी राज म्हणतात चांगदेवांना. सगळं अभ्यास आहे त्यांच्याकडे, पण मुक्ताई त्यांना काय म्हणते? हा कोरा. हा चांगदेव कोरा आहे म्हणे. 1400 वर्ष जगून काही अर्थ नाही म्हणे. आपण सहज म्हणतो
त्या चांग्याला कुठं काय कळत होता आपण म्हणतो हो ना. म्हणणारे 1400 वर्ष जगायचं कसं एवढं तरी त्याला कळालं. आपल्याला तेही कळत नाही किती वर्ष जगलं पाहिजे. 1400 वर्ष काढले आणि मग मुक्ताईच्या पायी जेव्हा नतमस्तक झाले ना, गर्भहरण झालं, त्यावेळेला मग म्हणायला लागले सांगदेव म्हणे आजी जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आज खऱ्या अर्थाने मी जन्माला आलो. 1400 वर्ष वायफळ गेली, 1400 वर्ष अशीच गेली माझी. आज खऱ्या अर्थाने मी जन्माला आलो. चांगदेवराय म्हणतात. लक्षात घ्या, देवाला बरं साधे गणपतीमध्ये आपण काय वाहतो? केवडा. केवडा वाहतो ना देवाला. बरं तो केवडा असतो किती असतो? आपण आपल्या भाषेत सांगू का? ओझरेला वापरत आपल्याला कसा लागतो देवाला? कोवळा. कोवळा आवडतो, बारीकसा आवडतो, नाजूक आवडतो. बरोबर आहे की नाही? आपण चढत्या वयामध्ये भक्ती करतोय, नामचिंतन करतोय ना, ते आपल्याकरिता योग्य आहे. मग एकदा वय निघून गेल्यावर मग ते देवाला थोडंसं असं वेगळं वाटतं. कारण याला करण्याचं वय होतं तेव्हा याने केलं नाही, आता भक्ती करून काय, असं होतं ते. लक्षात घ्या, ही लहानगी मुक्ताई आहे. वय अगदी 8-10 वर्षाचं, पण 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवाला उपदेश करते. ज्ञानोबराईने माझ्या वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी आम्हाला दिली. मग ती आम्ही 60व्या वर्षी वाचली तर चालेल का? बोला. हां, 22व्या वर्षी संजीवन समाधी घेणारे माझे ज्ञानोबराय. सकळ संतांमध्ये सगळ्यात कमी वय ज्यांचं, एवढ्या कमी वयात संजीवन समाधी घेणारे, 16 वर्षाच्या ज्ञानेश्वरी आम्हाला देणारे, चांगदेव 65, हरिपाठ आदी करून सगळे ग्रंथ आम्हाला दिलेले आहेत. कोणी? ज्ञानोबरायांनी. वय किती आहे? 16 वर्षाचं. हे ज्ञान देण्याचं वय फक्त 16 वर्षाचं आहे. कमी वयामध्ये एवढं सगळं मिळवलेलं आहे. आपण म्हणतो त्या संत मंडळींच्या काळात आम्ही असतो, ज्ञानोबरायांच्या काळात आम्ही असतो तर किती बरं झालं असतं म्हणे. कशाला? हाल करायला. तेव्हाच्या लोकांनी हालच केले, तेव्हा त्यांना किंमत नाही कळाली. पण ज्या वेळेला माऊली समाधिस्थ व्हायला निघाले ना, मग सगळ्यांनी टाहू फोडली. माणसं आहेत तोपर्यंत किंमत कळत गेल्यावर कळते ना. छत्रपती शिवराय जेव्हा गेले तेव्हा त्यांचं वय फक्त 50 वर्षाचं होतं. 50 वर्षाच्या आधीचा कालखंड थोडासा आठवा. वयाच्या 42व्या वर्षी तुकोबराने वैकुंठ गमन करावं, त्यांचाही कार्यभाग आठवा. इथे वयाला महत्व नाही, कर्माला फार महत्व आहे. एखादा व्यक्ती वयाने भरपूर वाढला परंतु कर्म त्याचे फार शून्य आहे, कमी आहे. आणि एखादा माणूस वयाने फार कमी आहे पण कर्म त्याचे मात्र मोठे आहे. आपण म्हणतो संतांचं सानिध्य आम्हाला मिळालं असतं बरं झालं असतं, पण लक्षात घ्या त्या संतांची कृपा आमच्यावर होणं फार गरजेचं आहे. मग ती कशीही असू दे, त्याची स्पर्श कृपा असू दे का दृष्टीने असू दे, कशीही असू दे, पण त्यांची कृपा होणं महत्वाचं. आज आम्ही एखाद्या मंदिरामध्ये गेलो ना, मंदिरामध्ये की मंदिराचं असं कोरीव काम पाहतो, भिंती पाहतो, मंदिराचं काय भिंती बांधलेत म्हणे, काय नक्षीकाम आहे, काय रंगरंगोटी आहे. आपण म्हणतो आपण मंदिराच्या भिंती भरपूर पाहतो, पण भिंतीचं मंदिर फक्त आमच्या आळंदीतच पाहायला मिळतं. बरोबर आहे ना? बरं चला, मंदिराचे खांब आम्ही पाहतो, मंदिराचे खांब आम्ही पाहतो, पण खांबाचं मंदिर फक्त आम्हाला निवासाला पाहायला मिळतं. आम्ही त्याला पैस खांब म्हणतो. ज्या खांबाला टेकून टेकून पाठ लावून ज्ञानेश्वरी सांगितली, बरं लिहिली, लिहिणारे सच्चिदानंद बाबा आहे, सांगणारे मात्र ज्ञानोबराय आहे. ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली तो खांब पैस खांब, तो नेवासाला आहे, पैठणला आहे. आम्ही तिथे जातो आणि त्या दगडाच्या खांबावर डोकं टेकून येतो. कशासाठी? नाही नाही, ज्ञानोबरायांची पाठ लागली तिथे, ज्ञानोबरायांचा स्पर्श त्याला झाला. विचार करा ना, ज्ञानोबरायांचा स्पर्श झालाय
म्हणून आम्ही तिथे जाऊन डोकं टेकतोय. मग ज्ञानोबरांचं मुख ज्यांच्याकडे आहे, पाठ लागली म्हणून डोकं टेकलं. मुख ज्यांच्याकडे आहे त्याचं कल्याण होणार नाही का हो? सांगा मला बरं. सर्कस माहिती आहे हां, आपण बघितली असेल कधी. त्या सर्कशीमध्ये सगळे प्राणी बघतो, पण आम्ही रेडा पाहत नाही. सर्कशीमध्ये त्या सर्कसवाल्याचा बाबा सगळ्यांवर विश्वास असतो, कुत्री मांजऱ्यापासून सगळ्या प्राण्यांवर, पण रेड्यावर नसतो. प्राण्यांमध्ये निर्बुद्ध मंदबुद्धीचं ज्याला म्हणावं तो रेडा. ज्याला कितीही सांगितलं कळत नाही तो रेडा. ज्याच्यासमोर कितीही डोकं आपटा त्याला कळत नाही तो रेडा. असा रेडा ज्ञानोबरांनी नुसता मस्तकावर हात ठेवावा तर तो वेद बोलायला लागला. आपल्यासारख्यावर कृपा होणं हे फार लांबची गोष्ट आहे हो. निर्जीवावर पण कृपा ही संत मंडळी करताय. भिंतीला नुसता स्पर्श केला, चल ग चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगती. लक्षात घ्या, अशा संतांची कृपा आमच्यावर होणं फार गरजेचं आहे. खरं तर आज या ठिकाणी मी पहिल्यांदाच म्हटले सुरुवातीला, फार भाग्याने इथे सेवा मिळालेली आहे. आदरणीय राजाराम बाबा आपल्या गावचे. खरं तर नाचू कीर्तनाचे रंगी हा उपक्रम माहिती नव्हता मला, परंतु बाबांच्या माध्यमातून जेव्हा आमच्या गावामध्ये कीर्तन झालं त्यावेळेला कळलं की हा जो उपक्रम आहे तो बाबांनी सुरू केलेला आहे. लक्षात, त्यांची एक आठवण या ठिकाणी आहे. अशा संतांचा सहवास आम्हाला घडणं फार गरजेचं आहे. म्हणून जे काही आयुष्यामध्ये कराल, जे काही कर्म कराल, चांगलं होणं आमच्याकडून फार गरजेचं आहे. लोक सगळं लक्षात ठेवतात हो, सगळं लक्षात ठेवतात. आपल्याला कधी वाटतं ना आपल्या लोकांनी कौतुक करावं, मग मरा. तुम्ही म्हणा असं कसं म्हणते, मेल्याशिवाय बाबा कौतुक होत. सगळ्यात जास्त कौतुक कुठे होतं माहिती आहे? स्मशानभूमीच्या बाहेर. बरा होता, चांगला होता. शेवटी गेल्यानंतर कर्माने आपण जिवंत राहिलो पाहिजे. वर्ष कितीही जाऊ दे मरून, परंतु कर्माने आपण त्या ठिकाणी जिवंत असलो पाहिजे. असो, आज या कीर्तनाच्या माध्यमातून जे काही सांगण्याचा योग आला, खरं तर जे काही चांगलं आहे ते माझ्या संतांचा प्रसाद आहे. जे काही चुकीचं असेल, काही चुकीचे शब्द गेले असेल, काही वाईट बोलली असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष असं समजा आणि सोडून द्या. असो, आजची ही झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी अर्पण करून, किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धीस नेले, तेथ माझे उरले पायकपण, तुका म्हणे मज तुमच्या कृपेला गे काच. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. जय जय विठ्ठल जय, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली रे पुढे वेडे वा पुढे उतरे, नाही उच्चारीला अधिकार म्या फुला. तुका म्हणे पाया पैकी करा क्षमा आयुगे 28 विठवरी उभा, वामन रखुमाई दिसली शोभा. पुंडलिकाच्या भेटी परब्रह्माने चरणी वाहे भीमा उतरी जगा. जय देव जय देव जय पांडुरंगा, माई वल्लभा राईचा वल्लभा पायी तुळशी माळा गाडा करणी घटी, असे पितांबर कंचूर लाटी.
देव सूरवर नित्य उभे भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय पांडुरंगा रंगाई वल्लभा राईचा वल्लभा भावे जगा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जनेती चंद्रभागे मध्ये स्नान करते दर्शने मात्र कळहोया मुक्ती वासी नाम देव भावे वाढती जय देव जय पांडुरंगा रंगाई वल्लभा राईचा वल्लभा भावे जगा जय देव आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा देवकी सदिसंत मनु वेदरा माझा आरती ज्ञानराजा लोकले ज्ञान जगीत निरती गोहे अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञानराजा सकलप्रिय गोरे विश्वधर्मास केले रामचंद्राजनी आई भक्तकडे विले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवकी सदिसंत मनु वेदरा माझा आरती ज्ञानराजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरुनाम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या महाती तुकाराम राघवे सागरात पार जाणता इले तैसे सोबाचे भंगर किले आरती तुकाराम तू पिता कुलनीती ब्रह्म तुकासे आले मनुराम चरणी मस्तक ठेवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुनाम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या महाती तुकाराम जय देव जय सद्गुरुनाथा वामन बाबा चरणी ठेवी तो माता जय देव प्रपंचास्ता परमार्थ साधिले हरि कमल जैसे अधिकराय भक्ति ज्ञान वैराग्य स्वयाचारिणी मोक्ष साधकासी प्रबोधन केली जय देव जय सद्गुरुनाथा वामन बाबा चरणी ठेवी तो माता जय देव रामकृष्ण गुरु आज्ञा प्रपंच उतरिले ऐश्वर्य सहसन मनोरथानी सर्वे तनुजे गावी वास्तव्य केले सर्वांनी राहुनी जय देव जय सद्गुरुनाथा वामन बाबा चरणी देवी तो माता जय देव फाल्गुन शुक्ल षष्ठी निर्याद केली हरिपाठ समयुग सावित्र मुक्ती लावण कृतकृत्य झाली दैव योगी सावले श्री गुरु जन पावले जय देव जय सद्गुरुनाथ वामन बाबा चरणी देवी तो माता जय देव गालिंगटांगण वदीन चरण ढोल्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन अदंक पूजन भवे वालिन मने नमा मागणे एकत्र जगते आहे देशी पदे पाही पांडुरंगा या संतांची निर्वेची मजली तुझे काही न मागू तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची या संतांची निर्वेची मजली आणि तुझे काही न मागू ज्ञानदेव तुकाराम देव ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ 2 मिनिटं कोणी उठू नका देह नव्हे मी सरे उरला उरे विठ्ठल या अभंगावर सुंदर चिंतन आमचे परमार्थ स्नेही आमचे नातेवाईक आहेत ते गेली लहानपणापासून तिला बघतो अशी वैष्णवी ताई म्हणजे त्यांचं असं आहे कुळी कन्यापुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा असं आहे म्हणजे शुद्ध बीजापोटी फळे रसाला गोटी ते घडले म्हणजे याच्यातून नाही त्यांची आई चांगली भजनकार आहे त्यांचा भाऊ चांगला मृदुंगवादक आहे असे चांगलं कुळातलं म्हणून हे असं तयार झालं म्हणून ही पुण्याई त्यांच्या आईवडिलांची आहे आणि खरोखरच चांगलं असं आपल्याला मार्गदर्शन केलं आज सुंदर भाषा साच आणि मवाळ मिथळे आणि रसाळ शब्द जैसे कल्लोल अमृताचे चांगले शब्द वापरले असेच त्यांच्या जीवनामध्ये त्यांची प्रगती होऊ दे कारण माऊली सांगतात वर्षाकाली सरिता जैसी चढू लागे पंडूसुता तैसे नीच नव्हे बसता श्रद्धा दिसे दिवसांदिवसात त्यांच्या ज्ञानात वाढव आणि अशीच भगवंताची सेवा त्यांच्याकडनं घडो म्हणून मालकांतर्फे शाल आणि श्रीफल देऊन अश्विनी ताईंना स्वागत करीत आहोत तसे मृदुंगमाने आमचे किशोरजी भंडारी आणि आमचे नितेशजी ठोंबरे यांनी सुंदर मृदुंगाचा आणि तबलजी साथ दिली तसे आमचे विनयकारी बाबा आमचे ताई आमच्या हे योगिना ताई तसेच आमचे आजचे गवईकार आमचे शुभम पितले पोसरी आणि आमचे हे एडुसनचे आमचे सर्वांना महाप्रसाद आहे महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणी जाऊ नये एक जाहिरात आहे लक्षात ठेवा 10 मे
येत्या 10 मे रोजी आपले या म्हणजे गावातील वयोवृद्ध ज्यांच्या जीवनामध्ये गुरुसेवा घडलेली आहे असे आमचे बाबूराव श्रीपत पाटील यांच्याकडे 10 मेला सत्यनारायणची पूजा आहे आणि 7 ते 9 कीर्तन आहे गुरु चंद्रशेखर महाराज देवडुलकर. आली मुखा वाटे अमृत वचने. जी वचने ऐकायची असेल, कीर्तन कसं असावं ते जे वचने ऐकायचे असेल तर 10 मेला 7 ते 9ला जरूर या अशी त्यांची सर्वांना आग्रहाची विनंती आहे. सूचना संपली. याच्यानंतर महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणी जाऊ नये सर्वांना विनंती. भरपूर महाप्रसाद आहे, कुणी घरी विनमुख जाऊ नका. मालकांतर्फे विनंती. उद्या पंढरपूरच्या गाड्या 6 वाजता निघणार आहे. पंढरपूरला सप्ताह आपला पारंपरिक असतो महाराजांचा. 6 वाजता ज्यांना जायचं असेल त्यांनी 6 वाजता गाड्या तिथे नाक्यावर येतील तर जायचं आहे.